पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ताफा मर्यादित ठेवण्याकरिता आपल्या ताफ्यातील कमी केल्या 3 गाड्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या इंधन बचतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत आपण स्वतः वाहन ताफ्यात कपात केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे. स्वतःच्या ताफ्यातील 3 गाड्या त्यांनी कमी केल्यात. आवश्यक तेवढ्याच वाहनांचा वापर सुरू ठेवलाय. सर्व मंत्र्यांनीही ताफा मर्यादित ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय. ओळा माजिवडा परिसरात विहिरींच्या पुनर्जीवनाचं काम वेगानं सुरू असून दर आठवड्याला 3 विहिरींचं लोकार्पण करण्याचा मानस असल्याचं सरनाईक यांनी सांगितले. बुधवारी देखील त्यांच्या हस्ते माजिवडा, नळपाडा, कापूरबावडी आदी भागातील विहिरींच्या पुनरुज्जीवन प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा त्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली आहे. टेस्ला वाहन वापरावरून झालेल्या टीकेवर उत्तर देताना त्यांनी पर्यावरणपूरक वाहतुकीचा पुरस्कार केला. इलेक्ट्रिक वाहन वापरल्यामुळे आपल्याला ट्रोल करण्यात आलं, मात्र पर्यावरण संवर्धनासाठी अशा वाहनांचा वापर आवश्यक आहे. अनेक मंत्र्यांनी विदेशी दौरेही रद्द केल्याचं त्यांनी स्पष्ट केले. राज्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक पर्यावरणपूरक करण्यासाठी 20,000 इलेक्ट्रिक बसेस सुरू करण्याचा निर्धार असल्याचं त्यांनी जाहीर केले. पीपीपी तत्वावर राज्यभर चार्जिंग स्टेशन उभारण्याचं काम सुरू आहे. एसटी महामंडळासाठी छावा नावाचं स्वतंत्र ॲपही आणलं जात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. खासदार अमोल कोल्हे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी विरोधकांनी विरोधकांचं काम करावं, मात्र पंतप्रधान मोदी देशाला पुढे नेत आहेत हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम करत असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादी शरद पवारचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या आंदोलनावरही त्यांनी उपरोधिक टीका केली आहे. त्यांच्या वजनामुळे घोडा पळाला हे महत्वाचं आहे. त्यांना घोड्यावर जाताना पाहून घोड्याची दया येत होती असा टोलाही त्यांनी लगावला. एका दिवसापुरतं आंदोलन करण्यापेक्षा रोजच्या जीवनात पर्यावरणपूरक प्रवास केला तर त्याचा अधिक चांगला संदेश जाईल असंही त्यांनी सांगितलं. अजित पवार यांच्या पक्षातील घडामोडींवर बोलण्याचाही त्यांनी नकार दिला. तो त्यांच्या पक्षांचा अंतर्गत प्रश्न असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. आमदार रोहित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना सरनाईक यांनी राज्यात अनेक भोंदूबाबा आणि भविष्य सांगणाऱ्यांवर कारवाई झाल्याचं सांगितलं. आता रोहित पवार भविष्य सांगण्याची जबाबदारी घेत असतील तर आम्हीही आमच्या भविष्याबद्दल जाणून घेण्यासाठी त्यांच्याकडे जाऊ असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला. दरम्यान सुनील तटकरे यांनी शरद पवार यांनी घेतलेल्या भेटीबाबतही त्यांनी ही महाराष्ट्राची संस्कृती असून त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची विचारपूस करणं त्यात राजकारण शोधण्याचं कारण नसल्याचं त्यांनी सांगितलं. रॅपिडो आणि ओलासारख्या बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाईचा इशाराही सरनाईक यांनी दिलाय. बेकायदेशीर प्रवासी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाणार आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. संबंधित ॲप्स बंद करण्याची मागणी शासनाकडे करण्यात येणार असून नियमभंग करणाऱ्या बाईक्स बॅकलिस्ट करण्याचाही निर्णय घेतला जाईल असंही त्यांनी स्पष्ट केले. अनेक जण पेट्रोल डिझेलची बचत व्हावी यासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा पर्याय निवडत. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा इलेक्ट्रिक वाहनाने मुंबईच्या दिशेने ते गेले. बरोबर आहे. माननीय मुख्यमंत्री, माननीय उपमुख्यमंत्री आणि त्याचबरोबर राज्यातील मंत्र्यांनी सुद्धा आपल्या वाहनांचा ताफा कमी करावा. ज्या 7-7, 8-8 गाड्या आमच्या वाहनांमध्ये होते, मी स्वतः सुद्धा 3 गाड्या माझ्या ताफ्यातल्या कमी केलेल्या आहेत. त्यामुळे आमच्या ताफ्यातल्या गाड्या जेवढ्या आवश्यक आहेत तेवढ्याच गाड्या ठेवणं आणि पर्यावरणपूरक गाड्याचा वापर करणं. मला तर तुम्हाला कल्पना आहे की त्यावेळेस बऱ्याच प्रमाणामध्ये ट्रोल करण्यात आलं होतं, पण देशातली पहिली टेस्ला गाडी मी घेतली होती पर्यावरणपूरक आणि त्याचा वापरही आमच्या कुटुंबामध्ये चालू आहे. माझा नातू त्याचा वापर तर शाळेमध्ये जायला जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात करतोय. त्यामुळे सगळीकडे माननीय पंतप्रधानांनी जे आवाहन केले त्या आव्हानाचा विचार करून अनेक आमच्या मंत्र्यांनी विदेश दौरे रद्द केलेले आहेत. आशिष शेलार आहेत किंवा आमचे अजूनही काही मंत्रीगण होते ज्यांचे दौरे निश्चित झाले होते. विधानसभेचे अध्यक्ष होते, त्यांनी आपला दौरा जपानचा आहे तो रद्द केला. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्यातील सर्वसामान्य आमच्या लोकांनी आणि त्याचबरोबर मंत्र्यांनी सुद्धा तो संदेश विचारात घेऊन कार्यभार चालू केला. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते.
8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. वर्षभरात 5 पेपरफुटीची प्रकरणं, आता तरी मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावं. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांची प्रतिक्रिया. 3 मे रोजी घेण्यात आलेल्या नीट परीक्षेच्या पेपरफुटीचं कारण पुढे करत देशभरात फेरपरीक्षा घेण्याचं जाहीर करण्यात आले. ही पेपरफुटी महाराष्ट्रातून झाली असल्यानं हे राज्य शासनाचं अपयश असून गेल्या वर्षभरात पेपरफुटीची 5 प्रकरणं झाली आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आत्मचिंतन करावे आणि खरोखर राज्यात कायदा आणि सुव्यवस्था आहे का हे जाहीर करावं, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी केलंय. दरम्यान सर्वच प्रकरणात नाशिकचंच कनेक्शन कसं काय येतं असा सवाल करून केंद्रीय परीक्षा पद्धती रद्द करून पूर्वीप्रमाणेच राज्यस्तरीय परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी देखील प्रधान यांनी केली आहे. देशातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी यंदा 3 मे रोजी नीटची परीक्षा दिली होती. महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांचा त्यामध्ये समावेश होता. नॅशनल टेस्टिंग एजन्सीनं दिलेल्या माहितीनुसार तपास यंत्रणांकडून मिळालेल्या गोपनीय अहवालांच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला आहे. 3 मे रोजी झालेल्या परीक्षेच्या प्रक्रियेत पारदर्शकता उरली नसल्याचं आणि परीक्षेची गोपनीयता भंग झाल्याचं प्राथमिक तपासात दिसून आले. परीक्षेची विश्वासार्हता टिकवून ठेवण्यासाठी ही परीक्षा रद्द करणं आवश्यक असल्याचं एनटीएनं आपल्या अधिकृत निवेदनात म्हटलं आहे. एनटीएच्या या निर्णयाचा मनोज प्रधान यांनी चांगलाच समाचार घेतलाय. 4 प्रकरणं ताजी असतानाच आता नीटची पेपरफुटी उघडकीस आली आहे. हे राज्य सरकारचं अपयश आहे. नीट परीक्षा रद्द झाल्यामुळे 22 लाखाहून अधिक विद्यार्थ्यांची मेहनत आणि स्वप्न धुलीस मिळाल्याचं प्रधान यांनी सांगितलं. आईने दागिने विकले, बापानं कर्ज काढले, अशा परिस्थितीत मुलांनी अभ्यास केला होता. हा केवळ पेपरफुटीचा विषय नसून तरुणांच्या भविष्याविरुद्ध केलेला गुन्हा आहे. पेपरफुटीची ही प्रकरणं महाराष्ट्रातच घडत आहे. याचा अर्थ राज्य सरकारचे कायदा आणि सुव्यवस्थेकडे लक्ष नाही, हेच आता स्पष्ट होत असल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्मचिंतन करावे आणि ठाणे जिल्ह्यातील 12,862 विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय रद्द करावा, अशी त्यांनी मागणी केली आहे. धक्कादायक प्रकार या देशामध्ये घडला. पहिल्यांदा नीट या परीक्षेचा पुनर्एक्झाम होणार असं काल एनटीएने सांगितलं. 22,70,741 लोकांनी, विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती आणि खऱ्या अर्थाने जे इमोशनल स्ट्रेस काल त्यांना झाला की एकदा परीक्षा झाली की ते पुस्तकं बाजूला पडतात आणि 2-3 वर्षाची मेहनत कुठेतरी संपते असा एक विश्वास लोकांच्या मनात येतो. त्याला धक्का देण्याचं काम काल झालं. पालक आणि विद्यार्थी इमोशनल स्ट्रेस खाली जात आहेत. आता पुन्हा एकदा परीक्षा कशी द्यायची, कधी द्यायची, हे सगळे प्रश्न त्यांच्या समोर आहेत. ही सोपी गोष्ट नाहीये.
म्हणजे 5541 सेंटर्समध्ये 141 सिटीजमध्ये आणि भारताच्या बाहेर 11 शहरांमध्ये ही परीक्षा घेण्यात आली. जर NTA ला ही परीक्षा प्रॉपरली घेता येत नसतील आणि 2012 नंतर जर त्यांनी ते सेंट्रलाइज केलेलं असेल तर राष्ट्रवादीची ही मागणी आहे की पुन्हा एकदा पहिल्यासारखं राज्यस्तरीय एक्झाम घ्यावी आणि महाराष्ट्राने महाराष्ट्राची नीट घ्यावी, राजस्थाननी राजस्थानची नीट घ्यावी, अशा प्रकारे डिसेंट्रलाइज करा. दुसरं, या महाराष्ट्रात नोव्हेंबर नंतर आता 5व्यांदा पेपर फुटलेले आहेत, याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे. माझं मुख्यमंत्र्यांना एक मी छोटा माणूस आहे त्यांना विचारायला, पण मुख्यमंत्र्यांनी स्वतः विचार केला पाहिजे की ते जेव्हा ऑपोजिशन मध्ये होते आणि अशा प्रकारचं काही झालं असतं तर त्यांनी काय मागणी केली असती. हा विचार करून त्यांनी पुढची पावलं घ्यावी. त्यांनी मुख्यमंत्रीपद त्यांचं टिकवावं, पण होम मिनिस्ट्री कोणाला तरी दुसऱ्याला द्यावी, जेणेकरून न्याय व्यवस्थेवर कोणाचं तरी लक्ष प्रामुख्याने ठेवलं जाईल. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा इंधन बचतीचा निर्णय, ताफ्यातील गाड्या कमी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचत आणि पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढवण्याचं आवाहन केल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याचा निर्णय घेतलाय. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या ताफ्यात 12 ते 15 गाड्यांचा समावेश होता. मात्र आता इंधन बचत आणि काटकसरीचा संदेश देण्यासाठी ताफ्यातील गाड्यांची संख्या कमी करून ती 7 ते 8 गाड्यांपर्यंत आणण्यात आली आहे. आवश्यक सुरक्षा व्यवस्था कायम ठेवत हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आले. देशभरात इंधन बचत, पर्यावरण संरक्षण आणि इलेक्ट्रिक वाहनांच्या वापराला प्रोत्साहन देण्यावर भर दिला जात असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान राज्य सरकारमधील काही मंत्र्यांकडूनही ताफ्यातील वाहनांची संख्या कमी करण्याबाबत सकारात्मक पावलं उचलली जात असल्याची माहिती समोर आली आहे. स्वीकारलं होतं आणि म्हणून आपला देश जो आहे तो कोविडमधून देखील सुरक्षितपणे बाहेर पडला. आता हे जे अपील केलेलं आहे, आवाहन केलेलं आहे, राष्ट्रहित डोळ्यासमोर ठेवून, देशहित डोळ्यासमोर ठेवून केलेलं आहे आणि त्यामुळे आपण युद्धजन्य परिस्थितीमध्ये सर्वांनी, सत्ताधारी पक्ष असेल, विपक्ष असेल, सर्वांनी एकत्र येऊन या परिस्थितीला तोंड दिलं पाहिजे. या ठिकाणी जे त्यांनी काटकसरीचं नियोजन सांगितलेलं आहे त्याप्रमाणे पेट्रोल, डिझेल याचा वापर कमी झाला पाहिजे. इतर जे काही आपले जे डॉलर ज्याच्यावर खर्च होतात, इम्पोर्ट जे आपण करतो, आता क्रूड ऑइल मोठ्या प्रमाणावर आपण इम्पोर्ट करतो आणि त्यामुळे हे कमीत कमी त्याच्यावर काटकसर करून ते कमीत कमी त्याचा वापर झाला पाहिजे असं आवाहन मोदीजींनी केलं. मी स्वतः प्रत्येक भारतीय नागरिकांनी हे स्वीकारलं पाहिजे. हे देशहितासाठी आहे आणि देशहित सर्वतोपरी आहे आणि मोदीजींनी नेहमी नेशन फर्स्ट हाच विचार केलेला आहे आणि म्हणूनच आज मी स्वतः या ठिकाणी इलेक्ट्रिक व्हेकल जे आहे त्याचा वापर केलेला आहे आणि इतर ज्या काही गाडी ज्या माझ्या ताफ्यामध्ये ज्या आवश्यक सुरक्षेविषयक आवश्यक ज्या गाड्या आहेत तेवढ्याच गाड्या या माझ्या ताफ्यामध्ये राहतील.
सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात पॅडल कोर्टचं भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न. ओळा माजिवडा विधानसभा मतदारसंघातील पोखरण रोड नंबर 2 येथील सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रामध्ये खेळाडूंसाठी अत्याधुनिक पॅडल कोर्ट उभारणीच्या कामाचं भूमिपूजन आज परिवहन मंत्री तथा स्थानिक आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न झालं. या पॅडल कोर्ट प्रकल्पाची संकल्पना युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांची असून युवकांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात येत आहे. यावेळी महापौर शर्मिला पिंपळकर, स्थानिक नगरसेविका परीक्षा सरनाईक, जयेश डेव्हिड, सुलेखा चव्हाण, नगरसेवक सीताराम राणे तसंच महापालिकेचे अधिकारीही उपस्थित होते. आधुनिक क्रीडा संकुलाला चालना देणं आणि युवकांना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देणं हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. पॅडल हा जगभरात झपाट्यानं लोकप्रिय होत असलेला खेळ असून तो टेनिस आणि स्कायवॉशचा संगम मानला जातो. हा खेळ सर्व वयोगटासाठी उपयुक्त आणि मनोरंजक असून ठाण्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा मिळाव्यात तसंच भविष्यात राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू तयार व्हावेत यासाठी हे पॅडल कोर्ट महत्त्वाची भूमिका बजावेल असं सरनाईक यांनी सांगितलं. सिंधुताई सपकाळ तिरंदाजी केंद्रात उभारण्यात येणारे हे कोर्ट आधुनिक तांत्रिक सुविधांनी सुसज्ज असणार असून युवकांना नियमित सरावासाठी उत्कृष्ट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. या उपक्रमामुळे परिसरातील क्रीडा संस्कृतीला नवी दिशा मिळणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून या कामाची अंमलबजावणी करण्यात येणार असून लवकरात लवकर काम पूर्ण होऊन खेळाडूंसाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाईल असंही यावेळी सांगण्यात आलं. ज्येष्ठ उद्योजक तसेच युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या सूचनेनुसार आज या ठिकाणी 2 पॅडल कोर्टचं भूमिपूजन झालेलं आहे. महापौर आमच्याताई पिंपळकर, त्याचबरोबर परीक्षा सरनाईक, आमच्या डेव्हिडताई, आमच्या चव्हाणताई, परीक्षा सरनाईक आणि प्रामुख्यानं या भागातील नवनिर्वाचित नगरसेवक सीताराम राणे यांच्या उपस्थितीमध्ये आज हा भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडलेला आहे. आणि राज्यातील पहिलं असं म्हणायला हरकत नाही की 2 पॅडल कोर्ट तेही इंडोर या आमच्या या परिसरामध्ये आता आज त्याचं भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरच त्याचं लोकार्पण सुद्धा करणार आहोत. प्रामुख्यानं MS धोनी यांची एक संघटना आहे आणि त्याचबरोबर मॅकडॉनल्ड सारख्या एका मोठ्या कंपनीची पण एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या अंडर हे पॅडल कोर्ट चाललं जातील. तरुण युवकांमध्ये फार मोठ्या प्रमाणात ह्या पॅडल कोर्टला मान्यता आहे आणि फार मोठ्या प्रमाणात मुलं गर्दी करत असतात. या खेळाला प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधलं हे पहिलं पॅडल कोर्ट आज आपण त्याचं भूमिपूजन करतोय आणि लवकरात लवकर त्याचं लोकार्पणही करण्यात येईल.